Hello friends, myself Tejasvi Bhuingde, Assistant Teacher, Bhogavati Mahavidyalay, Kurukli. Today we see examples related to quantifiers and negation of connectives. First question, write the negation of following. First example, x plus 8 greater than 11 or y minus 3 equal to 6. आता याचं निगेशन घेत असताना पहिल्यांदा दिलेलं स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे, त्यानंतर निगेशनचा रूल लिहायचा आहे आणि मग परत व्हर्बल फॉर्ममध्ये एक्झाम्पल लिहायचं आहे. सोल्युशन, लेट स्टेटमेंट पी एक्स प्लस 8 ग्रेटर दॅन 11, स्टेटमेंट क्यू ऑब्व्हियसली वाय मायनस 3 इक्वल टू 6. दोन सिम्पल स्टेटमेंट आहेत, ऑर या वर्डने कनेक्ट केलेले आहेत, म्हणजे इथं डिसजंक्शन असणार आहे. त्यामुळे दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म असेल, द गिवन स्टेटमेंट इज पी डिसजंक्शन क्यू अँड इट्स निगेशन इज. द पी डिसजंक्शन क्यू याचं निगेशनचा रूल माहिती आहे. निगेशन ऑफ डिसजंक्शन इज कंजंक्शन ऑफ देअर निगेशन, मीन्स निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू इक्वॅलंट टू निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. म्हणजे इथं निगेशन पी आणि निगेशन क्यू या दोन्हीमध्ये कंजंक्शन म्हणजेच अँड हा वर्ड घ्यायचा आहे. निगेशन पी म्हणजेच असेल एक्स प्लस 8 लेस दॅन ऑर इक्वल टू 11. निगेशन क्यू असेल वाय मायनस 3 नॉट इक्वल टू 6. आणि हे दोन्ही स्टेटमेंट अँडने कनेक्ट करायचे आहेत, म्हणजेच दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन असेल x plus 8 less than equal to 11 and y minus 3 not equal to 6. This is the first example. Then second one, it is cold and raining. तर इथं अँड हा वर्ड आहे, म्हणजे दिलेलं एक्झाम्पल कंजंक्शनचं असेल. पहिल्यांदा दिलेलं स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये घेते मी. स्टेटमेंट पी आणि क्यू दोन सिम्पल स्टेटमेंट्स असतील. स्टेटमेंट पी असेल इट इज कोल्ड, स्टेटमेंट क्यू असेल इट इज रेनिंग. देन its symbolic form is P conjunction Q and its negation is. The conjunction चा रूल देखील सेम डिसजंक्शन सारखा असेल. निगेशन ऑफ कंजंक्शन इज डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन, मीन्स निगेशन पी कंजंक्शन क्यू इक्विव्हॅलंट टू निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू. इथं देखील निगेशन क्यू आणि निगेशन पी असणार आहे. इट इज कोल्ड म्हणजेच याचं निगेशन असेल इट इज नॉट कोल्ड. इट इज रेनिंग याचं निगेशन असेल इट इज नॉट रेनिंग. आणि दोन्ही निगेशनच्या मध्ये डिसजंक्शन म्हणजेच ऑर हा वर्ड येईल, म्हणजेच निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज इट इज नॉट कोल्ड ऑर नॉट रेनिंग. देन थर्ड एक्झाम्पल, quadrilateral is a square if and only if it is a rhombus. इफ अँड ओनली इफ म्हणजेच इथं बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशनचं एक्झाम्पल असेल. इथं दोन सिम्पल स्टेटमेंट इफ अँड ओनली इफने कनेक्ट केलेले आहेत. फर्स्ट स्टेटमेंट पी असेल क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. सेकंड स्टेटमेंट क्यू असेल क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. लेट स्टेटमेंट पी अँड स्टेटमेंट क्यू. नाउ सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दिस गिवन स्टेटमेंट इज पी डबल इम्प्लिकेशन क्यू. डबल इम्प्लिकेशनचा निगेशनचा रूल देखील आपल्याला माहिती आहे. निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू इक्वॅलंट टू पी कंजंक्शन निगेशन क्यू डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन पी. म्हणजेच आता हे तर निगेशन पी आणि निगेशन क्यू देखील आलेलं आहे. तर आता दिलेलं एक्झाम्पल ह्या सिम्बॉलिक फॉर्मनुसार आपल्याला लिहित जायचं आहे. पहिल्यांदा स्टेटमेंट पी आहे असं घ्यायचं. कंजंक्शन म्हणजेच तुम्ही तिथं अँड यूज करू शकता किंवा अँडच्या ऐवजी बट हा वर्ड यूज केला तरी चालेल. त्यानंतर निगेशन क्यू, देन डिसजंक्शनसाठी ऑर घ्यायचं आहे. अगेन क्यू स्टेटमेंट कंजंक्शनसाठी अँड किंवा बट घेऊ शकता आणि निगेशन पी, म्हणजेच दिलेलं स्टेटमेंटचं निगेशन मिळेल आपल्याला. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड इट इज नॉट रोम्बस ऑर क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस अँड इट इज नॉट अ स्क्वेअर. अँडच्या ऐवजी जर बट यूज केलात तर अगदी व्यवस्थित स्टेटमेंट मिळेल आपल्याला. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर बट इट इज नॉट रोम्बस ऑर quadrilateral is a rhombus but it is not a square. Then fourth one, if it is raining then we will go and play football. आता इथं जर तुम्ही चेक केला तर टोटल 3 स्टेटमेंट असणार आहेत. इफ देन तर आहेच आहे, पण इथं अँड हा वर्ड देखील आहे. इट इज रेनिंग हे स्टेटमेंट फर्स्ट असेल. स्टेटमेंट सेकंड वी विल गो अँड थर्ड स्टेटमेंट असेल वी प्ले फुटबॉल. म्हणजे पी क्यू आर असे आपल्याला 3 स्टेटमेंट कन्सिडर करावे लागणार आहेत. लेट स्टेटमेंट पी इट इज रेनिंग, स्टेटमेंट क्यू वी विल गो अँड स्टेटमेंट आर वी प्ले फुटबॉल. आता हे दिलेलं स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. इफ इट इज रेनिंग
म्हणजे स्टेटमेंट पी असेल फर्स्ट स्टेटमेंट. देन इम्प्लिकेशनच्या पुढं आहे वी विल गो अँड प्ले फुटबॉल. म्हणजे इम्प्लिकेशन साईनच्या पुढं पुन्हा 2 स्टेटमेंट येतील क्यू आणि आर, जे अँडने कनेक्ट केलेले आहेत, म्हणजेच कंजंक्शन. ब्रॅकेट घ्यावं लागणार आहे. दिलेल्या स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म येईल पी इम्प्लाइज क्यू कंजंक्शन आर. इम्प्लिकेशनचा रूल जर चेक केलात तर त्यामध्ये पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन येतं, पी कंजंक्शन निगेशन क्यू. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट या पद्धतीने. त्यामुळे इथे ह्याचं निगेशन असणार आहे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू कंजंक्शन क्यू इक्वॅलंट टू स्टेटमेंट पी ॲज इट इज पी कंजंक्शन निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट मीन्स निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट क्यू कंजंक्शन आर. आता हे निगेशन साईन पुन्हा आतमध्ये अप्लाय करता येईल आपल्याला बाय युझिंग निगेशन ऑफ कंजंक्शन. म्हणजेच थोडक्यात आपल्याला स्टेटमेंट मिळेल पी कंजंक्शन निगेशन क्यू डिसजंक्शन निगेशन आर. आता हा जो काही सिम्बॉलिक फॉर्म आहे तो फक्त आपल्याला व्हर्बल फॉर्ममध्ये लिहावा लागणार आहे. पी स्टेटमेंट ॲज इट इज म्हणजेच इट इज रेनिंग. त्यानंतर कंजंक्शन साईन आहे तर त्यासाठी आपण अँड लिहिणार आहोत अँड. आता ब्रॅकेटसाठी पुन्हा सेम निगेशन क्यू स्टेटमेंट आहे वी विल गो, त्याचं निगेशन येईल वी विल नॉट गो. अँड निगेशन आर ते असणार आहे वी नॉट प्ले फुटबॉल. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट मिळेल इट इज रेनिंग अँड वी विल नॉट गो ऑर नॉट प्ले फुटबॉल. नाउ फिफ्थ एक्झाम्पल ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. आता इथं जर बघितलात तर कुठलीही कनेक्टिव्ह वगैरे यूज केलेली नाही आहे, पण इथं ऑल हा वर्ड आहे म्हणजेच हे क्वांटिफाईड स्टेटमेंट असणार आहे. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. आता क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन करत असताना जसं की आपण बघितलं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये असेल तर देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल हे सिम्बॉल एकमेकामध्ये इंटरचेंज करायचे आहेत आणि त्याच्या पुढचं जे काय स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन करायचं असतं. आणि जर व्हर्बल फॉर्ममध्ये असेल व्हर्बल फॉर्ममध्ये ऑल आणि सम हे 2 वर्ड्स येतात किंवा फॉर ऑल आणि देअर एक्झिस्ट असे 2 वर्ड येतील. हे एकमेकामध्ये इंटरचेंज करायचे आहेत आणि जे राहिलेलं स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन करायचं असतं. जसं की इथं आहे ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. इथं ऑल हा जो वर्ड आहे तो मी समने रिप्लेस करते म्हणजे सुरुवातीला सम येईल. नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स ह्याचं निगेशन म्हणजेच मिळेल नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. मीन्स negation of given statement is some natural numbers are not whole numbers. Then number 6, there exists x belongs to n such that x minus 17 less than 20. आता इथं एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर यूज केलेला आहे. क्वांटिफाईड स्टेटमेंट आहेच आहे. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आहे. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन. आता इथं ह्याचं सोल्युशन घेत असताना निगेशन करत असताना ऑब्व्हियसली देअर एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे तो आपण युनिव्हर्सल क्वांटिफायरने रिप्लेस करणार आहोत. म्हणजे देअर एक्झिस्टच्या ऐवजी फॉर ऑल हा युनिव्हर्सल क्वांटिफायर मिळेल एक्स बिलॉंग्स टू एन ॲज इट इज. आता पुढे जे काय स्टेटमेंट आहे एक्स मायनस 17 लेस दॅन 20 ह्या स्टेटमेंटचं निगेशन म्हणजेच एक्स मायनस 17 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20 ह्या मेथडने हे निगेशन मिळेल. मीन्स निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज for all x belongs to n, x minus 17 greater than equal to 20. जेव्हा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असतो तेव्हा तिथं सच दॅट येतं जनरली येतं आणि जेव्हा युनिव्हर्सल क्वांटिफायर असतो तेव्हा तिथं कॉमा येतो. देन नंबर 7 फॉर ऑल n बिलॉंग्स टू n n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4. आता इथं फॉर ऑल हा क्वांटिफायर यूज केलेला आहे. निगेशन घेत असताना ऑब्व्हियसली आपण तिथं देअर एक्झिस्ट असं लिहिणार आहोत. देअर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू एन सच दॅट. तर सच दॅट नंतर पुढं कॉमाच्या पुढं जे काय स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन करायचं आहे. इथं एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4 हे स्टेटमेंट आहे. ह्याचं निगेशन मिळेल एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. मीन्स निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज there exists n belongs to n such that n square plus n plus 2 is not divisible by 4. Now next question, write converse, inverse and contrapositive of the following statements. स्टेटमेंट दिलेले असणार आहेत. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह तिन्ही डेफिनेशन आपण घेतलेले आहेत रिलेटेड टू इम्प्लिकेशन स्टेटमेंट. पी इम्प्लाइज क्यूसाठी आपण कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह घेतो. आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये डेफिनेशन घेतलेले आहेत. इथं व्हर्बल फॉर्ममध्ये अप्लाय करायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. ऑब्व्हियसली पहिल्यांदा दिलेलं स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये घेणार आहोत. स्टेटमेंट पी असेल
surface area decreases. Statement Q असेल pressure increases. Then symbolic form of given statement is P implies Q. The first converse of P implies Q is obviously Q implies P. P आणि Q जस्ट रिप्लेस करायचे असतात, त्यामुळे तर फर्स्ट असेल कॉन्व्हर्स इज Q implies P. आता Q implies P हा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याकडे आहे, जस्ट व्हर्बल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. स्टेटमेंट Q आहे प्रेशर इन्क्रीजेस आणि स्टेटमेंट P आहे सरफेस एरिया डिक्रीजेस. इम्प्लिकेशन साईन आहे, त्यामुळे इफ आणि देन यांच्यामध्ये Q आणि P लिहायचे, म्हणजेच तुम्हाला कॉन्व्हर्स मिळेल. इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. देन सेकंड वन इनव्हर्स. नाउ इनव्हर्स इज ऑब्वियसली निगेशन P implies निगेशन Q. P implies Q ह्या स्टेटमेंटला दोन्हीकडे P आणि Q ला निगेशन साईन अप्लाय केल्यानंतर आपल्याला इनव्हर्स मिळतो. आता हा इनव्हर्स निगेशन P implies Q व्हर्बल फॉर्ममध्ये कसं येईल, निगेशन P स्टेटमेंटचं निगेशन. P स्टेटमेंट आहे सरफेस एरिया डिक्रीजेस, त्याचं निगेशन येईल सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. Q स्टेटमेंट आहे प्रेशर इन्क्रीजेस, त्याचं निगेशन मिळेल प्रेशर डज नॉट डिक्रीज. आणि हे दोन्हीही निगेशन इफ आणि देन यांच्यामध्ये लिहायच्यात, म्हणजेच स्टेटमेंट मिळेल इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज देन प्रेशर डज नॉट इन्क्रीज. नाउ थर्ड वन कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज ऑब्वियसली निगेशन Q implies निगेशन P. मीन्स आपण कॉन्व्हर्स घेतला होता Q implies P, दोन्हीकडे निगेशन साईन अप्लाय केल्यानंतर P आणि Qला निगेशन साईन अप्लाय केल्यानंतर आपल्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह मिळतं. आणि आता ह्याचा व्हर्बल फॉर्म मिळणार आहे इफ प्रेशर डज नॉट increase then surface area does not decrease. These are some examples related to quantifiers and negation of compound statements. Now you can try to solve some examples similar to this. Thank you.